रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचे बंधन. भारतीय संस्कृतीत सणांना विशेष महत्त्व आहे. भारत देशामध्ये विविध सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. रक्षाबंधन हा हिंदू उत्सवांपैकी एक आहे. हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र बंधनाचा सण आहे. श्रावण पौर्णिमा दिवशी दरवर्षी रक्षाबंधनाचा हा सण साजरा केला जातो. हा सण मुख्यतः इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे ऑगस्ट महिन्यात येतो. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस यांचा संयोग आहे. जगातील नात्यांमध्ये भाऊ बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र मानले जाते. रक्षाबंधना दिवशी बहीण भावाला राखी बांधते. राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. म्हणजे सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणाऱ्या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र दृष्टी ती आपल्या भावाला देत असते. हा संकेत या क्रियेतून दिसून येतो. नंतर बहीण भावाच्या हाताला राखी बांधते आणि त्याचे औक्षण करते. बाह्य शत्रूंपासून आणि आंतरविकारापासून आपला भाऊ सुरक्षित राहून आणि आयुष्यात विजय प्राप्त करून त्याला दीर्घायुष्य लाभो अशी ती प्रार्थना करते. समाजात आपली बहीण ताठमानाने जगावी असे भावाला वाटते आणि तिच्या संरक्षणाची जबाबदारीही तो घेतो. समाजामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा सण साजरा होतो. राखीचा धागा हा नुसता सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, सतत संयमी ठेवणारे पवित्र असे बंधन आहे. या धाग्याने कित्येक मने जुळून येतात, मने प्रफुल्लित होतात. गरीब बहिणीने भावाला बांधलेला धागा काय, किंवा श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय, किंवा आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट माध्यमातून पाठवलेली राखी काय, या सर्वांमध्ये एकच भावना असते, ती म्हणजे भाऊ बहिणीचे प्रेम. अशा प्रकारे हा सण फक्त भाऊ बहिणीचा नसून हा सण संपूर्ण कुटुंबाचा आहे. आजच्या वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात या सणाला विशेष महत्त्व आहे.